नमस्कार मित्रांनो, पी एफ मेंबरसाठी एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. त्यातील दुसरी जी अपडेट आहे ती एवढी जबरदस्त आहे की त्याचा फायदा करोडो पी एफ मेंबर्सना होईल. तत्पूर्वी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर व्हिडिओ सुरू करूया. श्रम आणि रोजगार मंत्रालयाने एक प्रेस रिलीज जारी केले आहे. ते 3 एप्रिल 2025 रोजी हे प्रेस रिलीज जारी केले आहे. ई पी एफ ओने दावा निपटारा प्रक्रिया केली सुलभ. ई पी एफ सदस्यांच्या जीवन सुलभतेसाठी आणि नियोक्त्यांसाठी व्यवसाय सुलभतेबाबत केल्या 2 प्रमुख सुधारणा. ई पी एफ सदस्यासाठी जीवन सुलभता आणि नियोक्त्यासाठी व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या दिशेने आणखीन एक पाऊल उचलत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने त्यांच्या दाव्याच्या निपटारा प्रक्रियेत 2 प्रमुख सुलभीकरणे आणली आहेत. या उपाययोजनामुळे त्या दाव्याच्या निपटारा प्रक्रियेत लक्षणीयरित्या सुलभता येईल, तसेच दावे नाकारण्याबाबतीत तक्रारी कमी होतील. काय आहेत बदल ते आपण बघूया. पहिला बदल आहे धनादेशाचे पान, बँक पासबुक, साक्षांकित प्रतिमा अपलोड करण्याची आवश्यकता काढून टाकणे. चेकबुक किंवा बँक पासबुकची साक्षांकित प्रतिमा अपलोड करण्याची आवश्यकता काढून टाकणे. ई पी एफने ऑनलाईन दावे दाखल करताना धनादेश किंवा बँक पासबुकची साक्षांकित प्रतिमा अपलोड करण्याची आवश्यकता पूर्णपणे काढून टाकली आहे. सुरुवातीला काही KYC अपडेट केलेल्या सदस्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ही आवश्यकता शिथिल करण्यात आली होती. ही आवश्यकता काढून टाकल्याने ई पी एफ ओच्या सुमारे 6 कोटी सदस्यांना तात्काळ फायदा होऊ शकेल, ज्यामुळे खराब गुणवत्तेच्या वाचता न येणाऱ्या अपलोडमुळे होणारे दावे नाकारण्याचे प्रमाण कमी होईल, तसेच संबंधित तक्रारी कमी होतील. दुसरी जी अपडेट आहे ती बघूया. युनिव्हर्सल अकाउंट नंबर सह बँक खात्याचे तपशील जोडण्यासाठी नियोक्त्यांची मंजुरीची आवश्यकता काढून टाकणे. बँक खात्याचे तपशील UANA सह जोडण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने ई पी एफ ओने आता बँक पडताळणीनंतर नियोक्त्यांच्या मंजुरीची आवश्यकता काढून टाकली आहे. त्यानुसार नियोक्त्यांना व्यवसाय सुलभता आणि सदस्यांना जीवन सुलभता लाभावी या दृष्टीने सदस्यांच्या बँक खात्याच्या सीडिंग प्रक्रियेत बँक खात्याची पडताळणी मंजूर करण्याची नियोक्त्यांची भूमिका आता काढून टाकण्यात आली आहे. याचा तत्काळ फायदा 14.95 लाखाहून अधिक सदस्यांना होईल, ज्यांच्या मंजुरी नियोक्त्यांकडे प्रलंबित आहेत. अशा 2 अपडेट ई पी एफ ओच्या होत्या. याच्यामध्ये बँक पासबुक आणि चेकबुक याची जी प्रतिमा जी अपलोड करायची होती ती अट आता काढून टाकण्यात आलेली आहे. जेव्हा आपण बँक अकाउंट ॲड करायचो, बँक KYC करायचो, तर पहिल्यांदा रिक्वेस्ट बँकेकडे जायची, नंतर बँकेने अप्रूव्ह केल्यानंतर ती एम्प्लॉयरकडे यायची, नंतर ती एम्प्लॉयरने अप्रूव्ह केल्यानंतर ती बँक KYC व्हायची. तर आता या नवीन अपडेटनुसार तर आता जर आपण बँक KYC करायचं म्हटलं किंवा बँक अकाउंट ॲड करायचं म्हटलं तर ती पहिली रिक्वेस्ट बँकेकडे जाणार. बँकेने अप्रूव्ह केली की ती डायरेक्ट KYC होणार, त्याला एम्प्लॉयरची गरज आता लागणार नाही. अशा प्रकारे ही एक जबरदस्त अपडेट आहे. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.